धारणी नगर पंचायत हद्दीतील धारणी शहरातीलच सुप्रसिद्ध व गेल्या 40 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी शाळा म्हणजे ज्ञानमंदिर कन्या शाळेची तब्बल 3 वर्गखोल्या धारणी नगर पंचायत प्रशासनाद्वारे अतिक्रमणाची कार्यवाही सांगून जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आल्याबरोबर धारणी शहरासह संपूर्ण मेळघाटात खळबळ माजली आहे। ही कार्यवाही अतिक्रमण विरोधी नसून न्यायपालिका आणि न्यायमंदिराच्या विरोधात असल्याबाबतची माहिती ज्ञानमंदिर ट्रस्ट अध्यक्ष वीणा मालवीय आणि सदस्य यांनी दिली आहे। मी वीणा मालवीय, दयाराम पटेल स्मारक ट्रस्टची अध्यक्ष। परवाच्या दिवशी आमच्या इथे आपल्या धारणी नगरपंचायतचे सीओ यांनी आमची ज्ञानमंदिर शाळा ही जी पूर्ण मेळघाटमध्ये गरीब मुलांकरता जे खालच्या तबक्यातले लोक आहेत, जिथे अंध अपंग सर्व विद्यार्थी शिक्षण घेत आहे, अशा शाळेवर बुलडोझर चालविला आणि त्या शाळेचे तीन रूम्स नेस्तनाबूत केलेले आहेत। वास्तविक ही आमची केस जी आहे ती कोर्टामध्ये सुरू होती की जी समोरची जागा आहे जी नगरपंचायतला मोठ्या प्रमाणात मिळाली होती, त्यातनं फक्त एक 20 फूट जागा आम्हाला शिक्षण क्षेत्राकरता पाहिजे होते आणि ती जवळजवळ आमच्या चार्जमध्ये 40 वर्षापासून आहे। 40 ज्यावेळेस शिक्षणाचं एकही क्षेत्र उपलब्ध नव्हतं, इथे एकही शाळा नव्हती, त्यावेळेस 40 वर्षाआधी नानांनी ती स्कूल सुरू केली आदिवासी गरीब मुलांकरता आणि 40 वर्षापासून त्या शाळेचं काम व्यवस्थित सुरू आहे। पण इथल्या जे नवीन सीओ आलेले आहेत त्यांनी त्याच्यावर बुलडोझर चालविला आणि शाळेचे 3 रूम्स नेस्तनाबूत केलेले आहे। वास्तविक पाहता कोर्टामध्ये ती केस सुरू आहे, त्याप्रमाणे त्यांनी एक शाळेच्या शिक्षण क्षेत्राचाही अपमान केलेला आहे आणि कोर्टाचा सुद्धा अपमान केलेला आहे। आणखी आम्हाला न्यायपालिकेकडनं एक न्यायाची अपेक्षा आहे। कमीत कमी मुलांचे जे नुकसान होईल, कारण आता 26 पासून शाळा सुरू होणार आहे, 27 तारखेपासून, आणि त्या शाळेत आता 3 रूम गेल्यामुळे आमचे विद्यार्थी शाळेत बसणार कुठे, हा एक आमच्या पुढे खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। याची जबाबदारी आता कोण सीओ घेणार आहे की कोण घेणार आहे आता काही कळून नाही राहिलं आहे आम्हाला, आणि एक खूप मोठं नुकसान त्यांनी आमचं केलेलं आहे। आम्हाला एक न्यायाची अपेक्षा आहे की आमच्या शाळेला लहान लहान गरीब मुलांना तुम्ही न्याय द्यावा आणि आमची ही जे नुकसान झालेलं आहे, कारण सीओने जे बुलडोझर चालवलं त्यात आमच्या डेस्क बेंच खुर्च्या म्हणजे शालेय क्षेत्रातलं जेही सामान असते, फोटोसुद्धा होते तिथे काही महापुरुषांचे, ते सुद्धा नेस्तनाबूत केलेले आहेत। आता ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? सनद असो की संपूर्ण धारणी नगर पंचायत हद्दीमध्ये जवळपास 80% क्षेत्र हा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे। नगरपंचायत प्रशासनाद्वारे गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वे क्रमांक 126 वर कोणतीच कारवाई केल्याचे अद्याप दिसून आले नाही। येत्या 27 जानेवारीपासून शाळा सुरू होणार असून विद्यार्थ्यांचा मोठा शैक्षणिक नुकसान नगरपंचायत प्रशासनाद्वारे केल्याचे आरोप सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले आहे। शहरामध्ये आणि मुख्य रस्त्याला लागून अतिक्रमणावर अतिक्रमणधारकाद्वारे 3-3 मजले इमारती बांधून अतिक्रमण केले आहे। अतिक्रमणावर कारवाई न करता नगरपंचायत प्रशासन आणि मुख्य अधिकारी सुधाकर पानझडे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक विद्यामंदिरवर बुलडोझर चालवून विद्यामंदिराचे आणि न्यायालयाचे अपमान केल्याचा आरोप ज्ञानमंदिर संस्था अध्यक्ष वीणा मालवीय आणि RD मालवीय यांनी लावला आहे। प्राप्त माहितीनुसार नगरपंचायत प्रशासनाद्वारे ज्ञानमंदिर शाळेला ऑगस्ट महिन्यात नोटीस बजावण्यात आली होती। या नोटीस प्राप्तीनंतर ज्ञानमंदिर ट्रस्टद्वारे माननीय न्यायालयामध्ये दाद मागून अतिक्रमण कारवाई न करण्याबाबत मागणी करण्यात आली होती। माननीय न्यायालयाद्वारे या अतिक्रमणाच्या कारवाईवर न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत स्टे देण्यात आले होते। हे विशेष। तरी पण धारणी नगरपंचायतीची नवीन इमारत बांधण्याच्या नावे आणि त्या मधात येणाऱ्या अतिक्रमणाला काढण्याचे कारण दाखवून नगरपंचायत प्रशासनाद्वारे तब्बल 42 वर्ष जुन्या ज्ञानमंदिर शाळेवर बुलडोझर चालवून शाळेच्या 3 वर्गखोल्या ज्यामध्ये डेस्क बेंच खुर्च्या आणि इतर शैक्षणिक साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचे बोलले जात आहे। आता या गंभीर प्रकरणामध्ये ज्ञानमंदिर ट्रस्ट आणि ज्ञानमंदिरचे काही जुने विद्यार्थी नगरपंचायत प्रशासनाविरोधात न्यायपालिकेमध्ये न्याय मागणार असल्याची माहिती मिळाली आहे। हे प्रकरण न्यायपालिकेपुढे गेल्यानंतर नगरपंचायत प्रशासनावर न्यायपालिकेच्या आदेशाची अवहेलना
आणि न्याय मंदिराचे अपमान केल्याबद्दल कोणती कारवाई केली जाते याकडे संपूर्ण धारणी निवासियांचे लक्ष लागले आहे। हमारे ज्ञान मंदिर के स्कूल पर 3 कमरों पर बुलडोजर चला के धारणी सीईओ इसने अपनी मनमानी कर एक न्याय मंदिर और दूसरा ज्ञान का मंदिर, इन दोनों चीज़ों का बहुत बड़ा अपमान किया है। जबकि इस धारणी शहर में 90% अतिक्रमण, 3-3 मंजिली बिल्डिंग, इनका वो कुछ ना करते हुए एक न्याय मंदिर और दूसरा ज्ञान मंदिर स्कूल, इसका बहुत बड़ा नुकसान करने में अपने आप को एक सक्षम अधिकारी साबित करना चाहता है। सीईओ के खिलाफ जो उनने हमारे न्यायमूर्ति और न्याय मंदिर के स्कूल की तोड़ की है, इससे ये साबित होता है कि ज्ञान क्षेत्र को न्याय क्षेत्र को एक तरफ रखकर अपनी मनमानी कर इसके खिलाफ हम कंटेम्प्ट ऑफ कोर्ट का केस दाखिल करेंगे और सम्माननीय न्यायालय से उम्मीद करेंगे कि हमको न्याय मिले, ऐसी अपेक्षा रखते हैं। तस्मीन शेख, सुलेमान मेमन सह जुगल किशोर जायसवाल, विदर्भ न्यूज, धारणी।